मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे। तसेच महाविकास आघाडी सभाबाबत माहिती दिली आहे। ऐकूयात ते पुढे काय बोलले। फोटो इक्बाल मिर्चीच्या एका साथीदाराबरोबर आहे वाराणसीला, आणि ते इक्बाल मिर्चीचे साथीदार हे दाऊदचे हस्तक आहेत असे स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले आहे ना, प्रफुल्ल पटेल। त्याच्यावर बोला। सगळे भ्रष्टाचारी ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदीचे फोटो नाहीत, चहापान करतायत, जेवण करतायत। फडणवीस साहेब त्यांच्यावर बोला। आज ज्या यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली आपण मांडली होती, त्यांच्या प्रचाराला आपण आहात, त्यांचे अर्ज भरायला आपण आहात। अजित पवाराला आपण तुरुंगात टाकणार होता, चक्की पिसिंग, आज त्यांचं किसिंग करताय पिसिंगच्या ऐवजी। त्याच्यावर बोला। तुमचे कोणाबरोबर फोटो आहे ते यापूर्वी आलेले आहेत। आपल्या बंगल्यावरती कोणाचा वावर असतो आणि कोण कोण होतं त्याच्यात मला पडायचं नाही। आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे फोटो कोणाबरोबर असतात, फोटो येतात, लोक येतात गर्दीमध्ये, फोटो काढतात। आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत हे ते विसरलेले दिसतात। महाराष्ट्रामध्ये जशी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या विरुद्ध एक लाट आहे, त्याच्यापेक्षा जास्त लाट जर कोणाची असेल कोणाच्या विरोधात तर ती देवेंद्र फडणवीस यांचं ढोंग आणि भंपकपणा विरुद्ध आहे। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होत आहे। लोक त्यांना हेट करतात, तिरस्कार करते राज्याची जनता। हे तुम्हाला 4 जूनला कळेल। अमित शाह जी ने कहा है कि जिन्होंने आर्टिकल 370 के ऊपर सवाल खड़े किए, जिन्होंने राम मंदिर के ऊपर सवाल खड़े किए, वो 40% से ज्यादा सीट नहीं ला पाएंगे। अमित शाह जी को बोलने दो। इस देश में किसी ने भी आर्टिकल 370 के ऊपर सवाल नहीं खड़ा किया है। ये सवाल खुद आप खड़ा कर रहे हैं। गौतम अडानी को कश्मीर की जमीन आप बेच रहे हो, और 370 देश के लिए नहीं निकाला है आपने, सिर्फ गौतम अडानी को वहाँ की प्राइम लैंड, प्राइम लोकेशन बेचने के लिए आपने 370 निकालने की कोशिश की है। और पूरा फायदा 370 निकालने का वहाँ की जनता को या देश को नहीं है। तो गौतम अडानी बीजेपी का सबसे बड़ा फाइनेंसर, उनको हो रहा है। अमित शाह जी उसके ऊपर जवाब दीजिए। सर, किसी को लगता है एक सवाल ये है कि अमित शाह ने कहा कि अगर हमें कॉन्स्टिट्यूशन बदलना होता तो हम 10 साल में बदल सकते थे, लेकिन हमने बहुमत का कभी दुरुपयोग नहीं किया। बहुमत का सबसे बड़ा दुरुपयोग इस देश में किसी ने किया होगा तो भारतीय जनता पार्टी ने किया है। बहुमत, जिसे हम पाशवी बहुमत बोलते हैं, राक्षसी बहुमत बोलते हैं, जनता ने आपको दिया था, उसका सबसे बड़ा दुरुपयोग अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी ने किया है। और अपने स्वार्थ के लिए किया है, देश के लिए नहीं किया है।